नमस्कार. आज आपण आहोत या परिणिता फार्ममध्ये. हा परिणिता फार्म आहे बारामतीपासून 16 किलोमीटर अंतरावरील जाचक वस्ती या गावात. आणि या ठिकाणी कपिल जाचक नावाच्या तरुण शेतकऱ्यानं केळीमध्ये एक वेगळा पॅटर्न केलेला आहे आणि जो पॅटर्न अनेक शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरला आहे. वास्तविक पाहता शेतकरी हा हाडाचा संशोधक असतो. तो शेतीमध्ये नवीन येणाऱ्या समस्या, त्या समस्यांना पुरून उरत त्यामध्ये आपलं काहीतरी नाविन्य ओतत असतो आणि हे हाडाचं संशोधन शेतकऱ्याला एका वेगळ्या मार्गावर घेऊन जात असतं. वास्तविक पाहता गेल्या 2 वर्षामध्ये अनेक संकट केळीच्या पिकामध्ये आली. कधी केळीचा भाव घसरला, तर कधी केळीचा देशांतर्गत भाव घसरला, तर कधी केळीचे पिकं आणि केळीच्या बागा ह्या उद्ध्वस्त झाल्या. आता सुद्धा ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलो आहोत त्या युवा शेतकऱ्याचं केळीचं पीक 3 महिन्यापूर्वी महापुराच्या काळात आणि त्यापूर्वीच्या वादळाच्या वेळीही उद्ध्वस्त झालेला आहे. 2-2, 4-4 एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यानंतर तो शेतकरी खचून जातो. पण फक्त एवढ्यावरच न थांबता ज्या शेतकऱ्याची मागच्या 1 महिन्यामध्येच बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे त्या शेतकऱ्यानं साऱ्या समस्या बाजूला ठेवत शेतीमधलं आपलं जे कौशल्य आहे ते पुरेपूर ओतून देत त्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत. आपण एका केळीच्या जाचक पॅटर्नची माहिती घेण्यासाठी येथे आलो आहोत. आज ही केळी जी चाललेली आहे ती चाललेली आहे अफगाणिस्तानमध्ये आणि 20 टन केळी ही अफगाणिस्तानमध्ये जाणार आहे. आपण या केळीच्या उत्पादक शेतकऱ्याला म्हणजेच कपिल जाचक यांना भेटणार आहोत. आपण यानंतर त्यांची माहिती घेऊच. पण कपिलजी नमस्कार. हे आहेत कपिल जाचक. 10 दिवसापूर्वीच त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की त्यांनी छातीवरती बेल्ट बांधून हा शेतकरी या शेतामध्ये आलेला आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग राबवलेले आहेत. हा जो परिणिती फार्म आहे या फार्ममध्येच कृषी पर्यटन केंद्रसुद्धा ते राबवतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. पण या यशस्वी शेतकऱ्यामागचं जे कौशल्यामागचं कष्ट आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. कपिलजी आज काय तुमचे कुठे जाणार आहेत केळी? आज आपली जी केळीची कटिंग चालू आहे ती आज आपली केळी 20 टन माल हा आपला अफगाणिस्तानला चाललेला आहे. तुम्ही पाहू शकाल की माल येतोय इथं अशा पद्धतीने तो टांगला जातोय. त्याचे फ्लोरेट्स काढले जातात. म्हणजे फ्लोरेट्स म्हणजे जे आपण केळीचे फ्लोरेट म्हणजे केळीच्या बाजूचं फुलाचं फुल आहे त्याला आपण फ्लोरेट्स म्हणतो. हे तुम्ही पाहत असाल की बघा इथे कटलेले सगळे. आणि आता थ्रेड कटिंग चालली बघा. म्हणजे कत्तीने कट न करता धागा असतो त्या धाग्याच्या साहाय्याने ते पूर्ण कटिंग चाललेलं आहे. म्हणजे जे केळीचा जो फणी आहे ती फणी जरा व्यवस्थित जरा धीरे से दिखाओ. एक मिनट. हाँ दिखाओ. वो कैसे निकालते हो? अच्छा, इसी तरह से निकालने से उसको कोई ईजा नहीं लगती, कोई प्रॉब्लम नहीं आता. ओके. हां. आणि तिथून कट केल्यानंतर तुम्ही पुढे येऊन जर पाहिलं तर तो जे कट म्हणतो आपण त्याला क्राऊन कट म्हणतो आपण. क्राऊन कट. बरं. आणि त्या क्राऊन कटला पॅराफिन नावाचा प्रोडक्ट लावला जातो. ओके. तुम्ही इथं पाहाल तर इथं परत बघा त्याचा तो प्रॉपर असा कट घेतोय. बारीक सुरीने बघा तो कट घेतो. तो कट घेतला पुढं चांगल्या पाण्यामधनं परत डिप करून डायरेक्ट तिथं 16 किलोचं वजन केलं जातं. तिथं काटा लावला जातो. तिथून परत एका वेळेस 16 किलोचा एक बॉक्स भरला. एका बॉक्समध्ये 16 किलो पॅकिंग होती. ओके. आता तिथं तो व्यक्ती तुम्हाला दिसेल. हे हॉकिमिंग कसं चाललंय? ह्याच्यामध्ये तो ड्रायरनी काय करतोय की त्याच्यावरचं पाणी काढतोय. बरं. म्हणजे आता पाण्यातनं बुडून काढल्यामुळे त्याच्यावर थोडं पाणी राहते. ओके. त्याच्यावर तो ड्रायरने पाणी हे करतो. त्याच्या पुढच्या टेबलवरती बॉक्सला प्लास्टिकची पिशवी लावली जाते बघा. एका दिवसामध्ये हे किती टन माल भरतात? 20 टनाचे एक गाडी भरू शकतात. आता तुम्ही बघायला बघा त्या क्राऊनला तो लावतोय फोम आणि पॅक करतो. फोममध्ये ही केळी पॅक केली जाते.
क्राऊनला फोम लावलं जातं, मग जेणेकरून त्यातनं जो चिक निघतो त्याला आपण लॅटेक्स म्हणतो, ते लॅटेक्स बाहेर निघून आतमध्ये काय खराबी होऊ नये म्हणून ते लावलं जातं. आता असंच तुम्ही पुढे या. तुम्ही इथं येऊन बघाल, इथं पॅकिंगचं मशीन आहे, स्ट्रॅप पट्टीचं, म्हणजे हाताने पॅक न करता मशीनवरची पॅकिंग चालू आहे. या हे महत्त्वाचं आहे. हे व्हॅक्यूम पॅक होतोय का? व्हॅक्यूम पॅक कशासाठी? तर व्हॅक्यूम पॅकने माल वाहतूक होताना जी हालचाल होती आणि त्या हालचालीमुळे जे काय घर्षण होतं हे घर्षण होत नाही आणि माल एकदम व्यवस्थित म्हणजे या पूर्ण केळीमधली हवा सगळी काढून घेतली जाते, ती निर्वात केली जाते. आणि ती निर्वात केल्यानंतर पूर्णपणे निर्यात केली जाते. ही आता अशी पॅक झाली ना, एकमेकाला घर्षण होत नाही, घासन होत. तुम्ही इथं येऊन बघा. तर आता इथं एक मिनिट, मी पुन्हा एकदा ते व्हॅक्युमायझेशन दाखवतो, जेणेकरून ती प्रक्रिया पूर्णपणे लक्षात येईल. कशा पद्धतीने हे व्हॅक्युमायझेशन होतं ते आपण जाणून घेऊया. तर दिनेश करा. हे पूर्णपणे व्हॅक्युमायझेशन केलं जातं. आता इथं जरा येऊन बघितलं तर ही स्ट्रॅप पॅक करायची, पट्टी पॅक करायचं मशीन आहे. हात वगैरे काय लावताना फक्त लावलं की डायरेक्ट ते पॅक करून कट करून ऑटोमॅटिक जातं. आणि इथून डायरेक्ट गाडी लोड होती, टप्पी लावली जाते. ही गाडी आता आधी कुठे जाणार? नाही, आता ही मुंबईला जाणार. मुंबईला कोल्ड स्टोरेजला तिथं प्री कुलिंगला जाऊन प्री कुलिंग युनिटमध्ये प्री कुलिंगला जाणार आणि तिथून डायरेक्ट कंटेनर लोड होणार. आता ही अफगाणिस्तानला चाललेली आहे. ही किती दिवसामध्ये अफगाणिस्तानला जाईल? साधारण 7 दिवसाचा कालावधी लागतो, 7 ते 8 दिवसाचा कालावधी. आता मग आम्हाला ही प्रक्रिया सगळी शेतकऱ्यांनी जाणून घेतली असेल, पण आम्हाला तुमच्या केळीच्या पॅटर्न संदर्भात माहिती द्या की साधारणपणे कधीपासून केळीची तुमची लागवड सुरू झाली. तुमचे वडील ह्याच्यामध्ये आधुनिक शेतकरी होते, प्रकाशजी जाचक, आणि त्यांच्या निधनानंतर सगळी जबाबदारी तुमच्यावरती आली. खरं तर खूप कमी वयात तुमच्यावरती जबाबदारी आली. त्यानंतर तुम्ही काय काय प्रयोग केले? आता काय होतंय, जाचक पॅटर्न जो आमचा प्रसिद्ध झालेला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न असा आहे. तो पॅटर्न असा आहे की नॉर्मल जर तुम्ही प्लांटेशन मेथड बघायला गेला तर प्रत्येक जणाची लागवड पॅटर्न हां बस हां हां आपण केळीच्या बागेत उभा आहे. नॉर्मल पद्धतीने तुम्ही लागवड पॅटर्न बघितलं तर सिंगल रो पद्धतीचे लागवड होती, ज्याच्यामध्ये 5x5 असेल, 6x5 असेल, 7x5 असेल किंवा 8x4 असेल. अशा 3-4 पद्धतीच्या लागवड पद्धतीने लागवड केली जाते. परंतु त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की सिंगल रो असते आणि अगदी कमी कालावधी म्हणजे 80 ते 90 दिवसापर्यंतच तुम्हाला ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करता येते. अन्यथा परत त्याच्यानंतर तुम्हाला मशागत करता येत नाही, तुम्हाला औषधं मारता येत नाही. तुम्हाला टेकन लावायचं असेल, आता तुम्ही इथं बघाल तर पट्टीच्या साहाय्याने प्रत्येक गड बांधलेला, परंतु सिंगल रोमध्ये काय होते, तुम्हाला कळप वापरावा लागतो आणि तो बांबूचा खर्च जवळजवळ 25,000 ते 27,000 रुपये बांबूचा खर्च आहे. इव्हन लेबरचा खर्च त्याला 6,000 रुपये आहे. परंतु पट्टीच्या साहाय्याने जर बांधलं तर पट्टीचा खर्च साधारण पट्टीचा आणि लेबरचा खर्च जर पकडला तर साधारण 6,000 ते 6,500 रुपयामध्ये तुमचा 1 एकर बांधून होतो. तो खर्च वाचतोय. परत आमच्या जोडओळ पद्धतीमध्ये आमची पद्धत तुम्हाला सांगतो, जोडओळीमधलं अंतर 3.5 फूट आहे, 2 रोपातील अंतर 5 फूट आहे आणि सेंटर ते सेंटर म्हणजे मधला जो सेंटर आहे हा सेंटर तो त्या ओळीचा सेंटर 12 फूट अंतर आहे. हे मधला वापरायची पद्धत. आणि मधला जो मोकळा जो तुम्हाला पट्टा दिसतो हा कम्प्लीट 8.5 फुटाचा मोकळा पट्टा.
ह्याचं बेनिफिट असं आहे की तुम्हाला 150 दिवसापर्यंत अंतर मशागत मोठ्या ट्रॅक्टरने करता येते. आणि त्याच्यापेक्षा अजून मोठा फायदा असा आहे की ज्या वेळेस आपल्या केळीच्या झाडाला घड लागणार आहे आणि ज्या वेळेस आपल्याला घडावरती स्प्रे करायचे त्यावेळेस अगदी शेतकरी हताश होतो, कारण का त्याला औषध मारायचं असताना सुद्धा तो मारू शकत का नाही. प्रत्येक वेळी लेबर जॉब आहे आणि लेबरला वर मान करून वर हात करून मारावं लागतं. आणि नंतर ज्यावेळेस सिगाटोका किंवा या सिगाटोका नावाचा जो अतिशय भयानक करपा आहे त्याला ज्यावेळेस तुम्हाला स्प्रे मारायचा आहे पाठीवरच्या पंपाने मर्यादा येते मारायला, परंतु आमच्या 8.5 फुटाच्या पट्ट्याने अगदी तुम्ही कुबोटासारखा ट्रॅक्टर छोटा असेल तर त्याला तुम्ही 200 लिटरचा ब्लोअर लावून तुम्ही ब्लोअरच्या साहाय्याने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही स्प्रे मारू शकता. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा साधारण 2.5 एकराचा प्लॉट आहे, 2.5 ते 3 एकर. अगदी 45 मिनिटामध्ये तुम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने ह्याला स्प्रे करू शकता. आणि त्याला इटालियन चे स्प्रेयर्स असल्यामुळं अगदी एकदम मस्तपैकी छान तुषार, एकदम बारीक तुषार आपण घडावरती स्प्रे करू शकतो, झाडावरती स्प्रे करू शकतो. आणि स्प्रे चांगला असल्यामुळं तुमच्या घडावरून औषध उघडून खाली येत नाही, जेणेकरून तुम्हाला ह्या मूनकर्वला ब्लॅक स्पॉट येत नाही. कारण का ब्लॅक स्पॉट जर आला तर तुम्हाला मार्केटिंगला ह्याला अडचणी येते. हा काळा स्पॉट तुमच्या मालाचा रेट डाऊन करू. अशा पद्धतीने आमच्या ही मोठी पद्धत अंतर ठेवण्यामुळं केळीच्या रोपामध्ये काय फरक पडतो का? नाही, उलट आपण ते मेंटेन केलं. म्हणजे 7x5 वर 1250 प्लांट बसतात, 8x5 वरती 8x4 वरती सुद्धा 1250 प्लांट बसतात. 6x5 मध्ये जे सिंगल रोजचं प्लांटेशन आहे ज्याच्यामध्ये 1450 प्लांट बसतात. आपण जोडवळ पद्धत जरी केली तर आपण 1450च प्लांट मेंटेन केले. असं नाही झालं की तुमचे अंतर बदललं आणि तुम्हाला पट्टा दिसतोय म्हणून रोपांची संख्या कमी बसली. आपण त्याच्यामध्ये रोपांची संख्या 1450च मेंटेन केलेली आहे. त्यामुळे तोटा केलेला नाही, पद्धत बदलली परंतु प्लांटची संख्या प्रॉपर मेंटेन केली. किती वर्षापासून तुम्ही केळीचं रोप घेता, उत्पादन घेता? मी वैयक्तिक 2001 सालापासून केळी करतोय. म्हणजे आज 2020 आता एंडिंगला आलं. कंप्लीट माझे 20 वर्ष मी आज केळीची लागवड करतोय. तुमची एकूण शेती किती आहे? माझी एकूण शेती 40 एकर आहे. त्यापैकी केळीवरती किती तुम्ही? त्यापैकी आता केळीवरती 17 एकर केळी आहे, बाकीचा सगळा ऊस आहे. दरवर्षी सरासरी किती पीक केळीवरती क्षेत्र असतं? दरवर्षी साधारण नवीन प्लांटेशन जर पकडलं साधारण 7.5 ते 8 एकरावरती आपलं केळीचं उत्पन्न चालू असतं. रोटेशन पद्धतीने चालतं, म्हणजे चालू पीक आणि खोडवा अशा पद्धतीने. तुम्ही किती खोडव्यापर्यंतची केळीची पिकं घेतलेली? आता बऱ्यापैकी लोक चालू पीक आणि खोडवाच घेतात. आम्ही पण काय केले की निडवा का घेत नाही आम्ही, निडव्याला उत्पादकता कमी असल्यामुळे आम्ही पण चालू पीक म्हणजे नवीन प्लांटेशन आणि खोडवा असे 2च क्रॉप पॅटर्न घेतो. तुमचे केळीच्या घडाचं सरासरी वजन किती आणि उच्च मिळालेलं किती वजन आहे? आता सरासरीची आत्ताची कटिंग दिसते तुम्हाला, आत्ताची चाललेली आता आम्हाला 32 किलोचं ॲव्हरेज वेट आहे घडाचं. ॲव्हरेज वेट जास्तीत जास्त किती? आणि आत्तापर्यंत हायेस्ट घड आपण 92 किलोचा काढलेला. तुम्हाला आत्ता सध्याचा भाव केळीचा गृहीत धरता किती टन उत्पादन निघाले एका एकरामध्ये असं तुमचा अंदाज आहे? ना आता एक सेकंड थोडं ब्रेक करता. ब्रेक नाही आहेत, लाईव्ह चाललंय. आतापर्यंत आपण काय केलेलं की जे काय आता आपलं उत्पादन चाललेलं आहे, आता आपला हा प्लॉट आहे 15 फेब्रुवारीच्या प्लांटेशनचा. आम्हाला ह्या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम्स काय झाले की आम्हाला 2 वेळा उन्हाळ्यामध्ये एकदा आम्ही मार्चच्या वाऱ्यामध्ये सापडलो, नंतर एप्रिलमध्ये पण जे 19 एप्रिलला जे वारं झालं त्याच्यामध्ये सापडलो, समर हीटमध्ये सापडलो, अतिशय तीव्र पावसाळ्यामध्ये सापडलो. त्याच्यामुळं आम्हाला असे अपेक्षा होती की 30-31 किलोपर्यंतचं ॲव्हरेज भेटेल, परंतु ज्यावेळेस पूर्ण कटिंग होईल आपलं तर माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण 24 ते 25 किलोचं आपल्याला ॲव्हरेज वेट भेटेल. साधारण रेटचं स्वरूप जर बघितलं तर साधारण आपल्याला 8 ते 8.5 रुपयाची सरासरी बसू शकेल पूर्ण प्लॉटवर. आता काही वेळेस माल आपला 10 ने 11 जाईल, काय 7 जाईल, पण एक साधारण सरासरी 8-8.5 रुपयाची आपल्याला बसू शकेल. केळीच्या उत्पादनातलं आज कालचं किंवा अलीकडच्या काळातलं जे स्थित्यंतर आहे ते बघता भावामधला तीव्र चढ उताराचा परिणाम केळी उत्पादक भोगतोय. त्याच्यामुळे केळी उत्पादक नैराश्य अवस्थेत आहेत. ह्यातनं बाहेर येण्यासाठी
तुम्ही तुमच्या अनुभवानुसार काय सांगाल? नाही, आम्ही आमच्या अनुभवानुसार आता काय झालंय माहिती का, इतक्या मागच्या गेल्या तुम्ही 4-5 वर्षाचा जर कालावधी बघितला तर प्रत्येक वेळी केळीला रेट चांगला मिळालेला आहे. 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये. आणि शेतकऱ्याला ती सवय लागली की माझा 10 रुपये 12 रुपयानेच विकला गेला पाहिजे. तर माझी शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की तुम्हाला जर केळीमध्ये टिकायचं असेल आणि तुम्हाला शाश्वत पीक पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी केळीची लागवड करताना एक गणित डोक्यात ठेवलं पाहिजे की 1 एकर केळी कमीत कमी 30 टन माल निघाला पाहिजे आणि कमीत कमी बाजार 7 रुपये मिळाला पाहिजे. म्हणजे साधारण 1 एकर केळी आणायला आपल्याला 1 लाख रुपये खर्च येतो. तर 7 रुपयाच्या बाजाराने तर 2,10,000 रुपये होते. 1 लाख रुपये जरी खर्च केला तर 1 लाख रुपये आपल्याला राहिले पाहिजे. म्हणजे हे गणित धरून प्लांटेशन केलं पाहिजे तर आपण व्यवस्थित, म्हणजे 12 महिन्यात तुम्हाला लाखाला लाख मिळून देणारं एकमेव केळीचं पीक आहे आता सध्याच्या परिस्थितीला फळबागामध्ये बघायला गेलं. तर ह्या गणिताने शेतकऱ्यांनी कामकाज केलं पाहिजे. केंद्र शासनानं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं धोरण ठेवलेलं आहे किंवा उद्दिष्ट आखलेलं आहे. खरं तर ते एवढं सोपं नाहीये हे सगळ्यांना दिसतंय आणि शेतकरी कधीच ते मान्य करणार नाहीत ज्या पद्धतीने सरकारची धोरणं आहेत त्यानुसार. पण नेमकं सरकारने काय केलं पाहिजे केळीच्या बाबतीत की जेणेकरून केळीच्या उत्पादकांना दिलासा मिळेल? केळीच्या बाबतीत केळी हे कसं गरिबाचं सफरचंद मानलं जातं. तुम्ही आज बघा कुठलाही प्रोग्राम असेल तर केळीला मान आहे. कुठलाही पेशंटला भेटायला जायचं असेल तर केळीच घेऊन जातो आपण. तर केळी अतिशय न्यूट्रिशियस फूड आहे. आणि इव्हन गव्हर्नमेंटने जे शाळांमध्ये जे फळं मध्ये जे वाटप सुरू केलं होतं त्याच्यामध्ये केळीच नमूद आहे. सरकारने सफरचंद वाटलं नाही, बोरं वाटले नाहीत, पेरू वाटला नाही. सरकारने काय दिलं? केळी. कारण केळी हे न्यूट्रिशियस फूड आहे. तर शेतकऱ्याला हमी भाव केळीला दिला पाहिजे. हमी भाव हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचाच प्रश्न आहे. परंतु केळीसारख्या पिकाला जर हमी भाव मिळाला आणि केळीला एक्सपोर्टसाठी प्रोत्साहन दिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला पैसे मिळू शकतील. कारण का आज तुम्ही बघा, आज कोरोनासारख्या काळामध्ये सुद्धा केळी एक्सपोर्ट होती. म्हणून एक्सपोर्टचं धोरण व्यवस्थित करून शेतकऱ्याला टेक्निकल नो हाव दिलं पाहिजे, राईट फ्रॉम प्लांटेशन टू हार्वेस्टिंग. आणि बॅगिंगसारखी जी गोष्ट आहे, म्हणजे एक्सपोर्ट आज आपला माल चांगला आहे म्हणून एक्सपोर्ट होतो, पण एक्सपोर्ट करायचं म्हटलं तर शास्त्रीय दृष्टिकोनातनं ह्या केळीला बॅगिंग नावाचा जो प्रकार आहे ते बॅगिंगसाठी शेतकऱ्याने शासनाने त्याला सबसिडी दिली पाहिजे अथवा सामोर येऊन त्याला क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी बड इंजेक्शन असेल, बॅगिंग असेल, तुमचा टेक्निकल सपोर्ट असेल आणि सगळं ज्याला टेक्निकल फ्रूट केअर जो म्हणतो आपण, वेन झाल्यापासून कटिंगपर्यंत ज्याला फ्रूट केअरिंग म्हणतो, त्या फ्रूट केअरिंगसाठी सपोर्ट चांगला मिळाला पाहिजे. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेनं तुम्ही केळीमध्ये काय काय नाविन्यपूर्ण प्रयोग केले? लागवडीचा झाला, केळीचं उत्पादन येईपर्यंत काय वेगळे प्रयोग केले? आता तुम्हाला असं बघायला मिळेल, कारण का आता थंडीचे दिवस चालू आहे. आता सध्या सगळ्यात नाजूक परिस्थिती आणि बिकट परिस्थिती आहे ती म्हणजे चिलिंग नावाचा जो प्रकार आहे. थंडी ज्यावेळेस पडते त्यावेळेस आपण जर हे केळ बघितलं, आता जर केळ तोडलं, केळ जर सोडलं, आता हे बघा आपण केळ तोडूया, हे केळ सोडलंय आपण, आणि हे जर आपण हे आता आपण सोलतोय बघा. आता हे सोलल्यानंतर आता हे बघा पूर्ण ग्रीन कलरची केळी आहे. ह्याला चिलिंग झालेलं नाही. चिलिंग म्हणजे काय? हे सोलल्यानंतर पूर्ण जे सोललेलं जे आहे ते पूर्ण चॉकलेटी कलरचं पडतं. ते चॉकलेटी कलरचं पडतं म्हणजे त्याला चिलिंग झाली. आता चिलिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम काय होतोय की ज्यावेळेस आपला माल चिलिंग आहे त्यावेळेस आपल्या मालाला ऑटोमॅटिक 2 रुपये 3 रुपयाची घसरण आहे, त्याला रेट कमी मिळणार. आणि दुसरा प्रॉब्लेम असा होतो चिलिंगमध्ये की चिलिंग झालेला माल ज्यावेळेस रायपनिंग चेंबरमध्ये जातो त्यावेळेस रायपनिंग पिकायच्या अवस्थेमध्ये अनइव्हननेस येतो, जेणेकरून काय माल जास्त हिशोबात पिकणार, काय माल कमी पिकणार, कमी जास्तपणा येणार. कमी जास्तपणा येणार. पण नॉन चिलिंगचा माल एकदम प्रॉपर गोल्डन येलो कलरमध्ये पिकणार, एकसारखा पिकणार, मार्केटिंगला काय अडचण येणार नाही. आणि आमच्याकडे तो प्रॉब्लेम आत्ता का जाणवत नाही. न्यूट्रिशन मॅनेजमेंट जे झालं पाहिजे केळीला, आम्ही एकदम प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट केले. म्हणजे आम्ही त्याचा NPKचा रेशो काढलेला आहे.
त्याचा आपण ग्राफ बनवलेला आहे. त्यानुसार आपण त्याला डोजिंग केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपला माल थंडीमध्ये येणार आहे. तर आज आमचा माल थंडीमध्ये येऊन सुद्धा प्रॉपर न्यूट्रिशन असल्यामुळं आपल्या बागेला चिलिंग नाही. तर ते शेतकऱ्यांनी थंडीमध्ये येणाऱ्या मालाला प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणे, पाण्याचे व्यवस्थापन करणे, त्याला स्प्रेज मारणे, हे सगळं प्रॉपरली केलं तर आज आमचा थंडीमध्ये असून सुद्धा चिलिंग नाही आहे आणि एक्सपोर्टला चालला आहे, हे आमचं विशेष आहे. तुम्ही असं एक तंत्र शोधून काढलं की ज्यावेळेस केळी आपण तोडतो त्यानंतर त्याचे जे खुंट आहेत त्याचा खूप प्रॉब्लेम येतो उचलणं किंवा आणि एकंदर ते संपूर्ण क्षेत्र काही दिवस तसं पॅक राहतं आणि दुसऱ्या कशाने तोडता येत नाही. तर तुम्ही त्याची पाचट कोटी पण बनवली जशी ऊसाची बनवली, तर ती कशी बनवली आणि कसं? आता आपण काय केलं, आता बऱ्यापैकी मार्केटमध्ये मशीन्स आलेले, पण आपण स्वतः त्याच्यावरती काय केलं की मशीन बनवलं ज्याला आपण बनाना श्रेडर म्हणतो. आता 2 प्रकारचे श्रेडर येतात. एक एकदम मोठा श्रेडर येतो जेणेकरून मोठ्या ट्रॅक्टरमध्ये त्याला 65 ते 70 HP ट्रॅक्टर लागतो. पण आम्ही जे कटिंगचं मशीन बनवलेलं आहे त्याला अगदी 50 HP ट्रॅक्टर असला तरी चालतो. त्याला मोठं पातय PTO शाफ्टवर त्याला ड्राईव्ह दिलेला आहे आपण, आणि ते आपण काय करतो पुढच्या बंपरच्या साहाय्याने केळी आपण पाडत चालतो आणि मागून ते मशीन मोठं कटर असल्यामुळं त्याला अगदी पूर्ण ह्या सुडोस्टेमच्या चकत्या पाडत चालते. त्यामुळे डायरेक्ट केळीचा भुगा होऊन डायरेक्ट पूर्ण आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर शेतीला मिळतो आणि शेतीचा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळं आपल्याला उत्पादकता पण आपल्या शेतीची चांगली वाढते. तुम्ही ह्याच्या जोडीला जसं केळीचा पॅटर्न केला तसंच तुम्ही परिणिती कृषी पर्यटन केंद्र पण सुरू केलंय. तर त्याची काय वैशिष्ट्य आहेत? आता कृषी पर्यटनची वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं मला एक ह्यात सांगायचं आहे, म्हणजे जे दर्शक आहेत त्यांना पण सांगायचं आहे की कृषी पर्यटनाची व्याख्या नेमकी काय असावी. तर त्या कृषी पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं फक्त दिखावा नको, त्याच्याऐवजी त्या ठिकाणी शेती बघायला मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी स्वतः आपल्याला भुईमुग उपटता आला पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला चवळीच्या शेंगा उपटता आल्या पाहिजेत, काढता आल्या पाहिजेत, तिथं चिंचा, बोरं, आवळं अशा प्रकारचं साधारण जे गावाकडचं शेतीचं स्वरूप जुन्या काळात होतं ते शहरी भागातल्या लोकांना बघायला मिळायला पाहिजे. खरं तर अशा स्वरूपाचं कृषी पर्यटन केंद्र पाहिजे. आता ते पाहायला मिळत नाही. ग्लोबलायझेशन आणि ग्लिजिंगच्या नावाखाली एक वेगळी चकाकी दिसते, त्याला पूर्णपणे असं औदासीन्य असतं. त्या तुलनेत स्वतः कपिल दाचकांची एक वेगळी कन्सेप्ट होती. ती काय कन्सेप्ट आहे? आपण काय केलेले, जसं आता तुम्ही सांगितलं की कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय पाहिजे, तर कृषी पर्यटनामध्ये तुम्हाला आल्यानंतर सगळा प्लांटेशन बघायला मिळाले पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीचे. तुमच्या आलेल्या जो ग्राहक येणार आहे आपल्या इथं त्याचा अनुभव आला पाहिजे, त्याला अनुभव आला पाहिजे, त्याला लाईव्हलीहूड ज्याला म्हणतो आपण ते त्याला बघायला मिळालं. आमच्या इथं आले की त्याला आपण बैलगाडी राईड देतो, ट्रॅक्टर राईड देतो, विट्टी दांडू खेळायला जी लुप्त झालेला खेळ आहे विट्टी दांडू किंवा चाकांचा खेळ असेल, अशा पद्धतीचे आपण सगळ्या मुलांना खेळ दाखवतो. आलेल्या मुलांना आपण पूर्ण बागेत सगळे फिरून दाखवतो. केळी कशी असती, केळी लागती कुठं, नारळाचं झाड काय पद्धतीचे, जांभळं झाड. आता आपल्याकडे जवळजवळ 40 ते 45 प्रकारची फळांची झाड आहेत, ती आपण त्यांना दाखवतो. त्यांना मातीमध्ये खेळायला लावतो, कारण का मुलांना आजकाल मातीमध्ये खेळणं हे माहीतच नाही, ते खेळायला दाखवतो. आपल्याकडे इम्पोर्टेड फिश आहेत ते दाखवतो. असे निरनिराळ्या प्रकारचे प्लांटेशन जे केलेले आहेत ते झाडं आपण दाखवून त्यांना ते प्रॅक्टिकली आपण सगळं फिरून दाखवतो आपण त्यांना. याच्याच जोडीला जी कृषी पर्यटनाची संकल्पना आहे आजकालची महाराष्ट्रातली, तर खरं ह्यांनी सगळं बदललं पाहिजे असं वाटतं का नाही? हो, बदललं पाहिजे ना, नक्कीच. आणि आता काही दिवसानंतर या कृषी पर्यटनावरचा विश्वासही लोकांचा उडून जाईल. आणि आपण तुम्हाला सांगायचं राहिले, कृषी पर्यटनामध्ये आल्यानंतर आपण त्यांना गावरान मेवा ज्याला म्हणतो आपण किंवा गावरान जेवण, पिठले असेल, चुलीवरची भाकरी असेल, अशा पद्धतीचंच फूड सर्व करतो. इथं तुम्हाला नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन काही मिळणार नाही. प्युअर महाराष्ट्रीयन फूड तुम्हाला इथं खायला मिळेल. खरं तर आज आपण कपिल दाचकांच्या शेतामध्ये आलोय. खूप बाहेर फिरता आलं असतं, पण आपण लाईव्ह करतो आहोत, इतकं पेशन्स पाहिजेत आणि फिरायला ह्यांच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे गोष्टी दाखवायला त्या आपण याच्यानंतर कधीतरी येऊयात. आज त्यांची जे केळी निर्यात सुरू आहे त्या केळी निर्यातीच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची नवीन पिढी देखील या शेतीत राबते आहे. खरं तर मुलं शिक्षणात रमली असली तर शेतीत येत नाहीत, हा नवीन पिढीचा कन्सेप्ट आहे. परंतु आजकालची नवीन मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकत असली
तरी देखील ती शेतीमध्ये राबतायत. शेतकऱ्याची मुलं कितीही संकट आली तरी डगमगत नाहीत. आणि आज आपण पाहतो आहोत की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जीन पॅन्ट आणि शर्ट घातलेल्या शीख धर्मीय शेतकऱ्यांवरती बोललं जात होतं. याही ठिकाणी तुम्ही पाहत असाल जीन पॅन्ट बूट शर्ट घातलेला हा शेतकरी आहे. पण हा शेतकरी अत्यंत उमदा कष्टकरी आहे. या शेतकऱ्यानं त्या शेतीमध्ये नवीन नवीन अध्याय रेवलेले आहेत. आणि गंमत बघा, कुठलाही नोकरदार कुठलाही अधिकारी हा अशा प्रकारचं संकट आल्यानंतर, आरोग्याचं संकट आल्यानंतर पुन्हा त्याच्या कामावर जायला 2-3 महिने तरी घेतो. 10 दिवसापूर्वी बायपास झाली आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी तुम्हाला डिस्चार्ज मिळालेला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर हा शेतकरी थेट राहण्यात आलेला आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि खरं तर हे शेतकऱ्याचं कौतुक पण म्हणता येईल आणि दुर्दैवही म्हणता येईल की शेतकऱ्याला त्याचं काम चुकलेलं नाही. शेतकऱ्याला त्याचं काम स्वतःच करावं लागतं. कपिलजी, तुम्हाला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी केळीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान तुमच्याकडून मिळावं अशी अपेक्षा करतो. आज आपण एकत्र भेट